हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 5th चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. या आधी आपण काही फॉर्म्युलेज बघितले होते, त्याचाच बेस आपल्याला नेक्स्ट सॉल्व करायचा आहे. बघा, इथे ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला क्यूब्स बद्दल दिलेला आहे. मग आता एखाद्या ब्रॅकेटचा क्यूब म्हणजे समजा आपण घेऊया a प्लस b ब्रॅकेटचा क्यूब घेऊया. क्यूब म्हणजे काय? आता समजा 2 चा क्यूब आहे तर आपण काय करणार, 2 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार, 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. तसंच मग याला काय करणार आपण, a प्लस बी आणि a प्लस बी तिघांना मल्टिप्लाय करणार, बरोबर आहे. मग a प्लस बी ट्वाइस आहे म्हणजे काय होणार, तो a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर. हे 2 वेळा आहेत ना, म्हणजे तो त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. मग आपण हा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लोअर स्टँडर्ड्सला शिकलो आहोत. a प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग हे आपण शिकलोय. मग आता आपण जसं मागच्या वेळेस बघितलं मागच्या फॉर्म्युल्यात की याने ह्या पूर्ण होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, मग याने ह्या पूर्ण होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग पहिले आपण a ने करूया. ठीक आहे. मग a ने कसं येणार, a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. मग यांच्यात प्लस आहे म्हणून इथे काय घेणार, प्लस b. आता b ने आपल्याला ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग काय करणार, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता या a ने याला मल्टिप्लाय करूया. मग काय येणार, a आणि हे 2a आणि हा 1a, काय येणार, a चा क्यूब प्लस इथे ऑलरेडी एक a आहे आणि हा बाहेरचा आहे म्हणजे 2a स्क्वेअर b. नंतर हा काय b स्क्वेअर आणि हा a, मग काय येणार प्लस ab स्क्वेअर. पुढे आता b ने याला मल्टिप्लाय करणार, काय येणार a स्क्वेअर b. ठीक आहे. हा a स्क्वेअर आणि हा b प्लस हा b आणि हा 2ab आहे. मग हा एक b आणि हा b काय होणार, b चा स्क्वेअर, बरोबर. नंतर हा b आणि हे 2b मिळून काय होणार, b क्यूब. आता एवढं मोठं झालंय, एवढा फॉर्म्युला लावून होईल का, नाही. मग त्याला आपण अजून कॉम्प्रेस करूया. कसं काय, बघा, a क्यूबची टर्म आहे का कुठे, नाही. a स्क्वेअर b आहे का, हा आहे. बघा, इथे a स्क्वेअर बी आहे आणि इथे a स्क्वेअर बी आहे. मग काय करणार, त्यांना आपण एकत्र करणार म्हणजे a क्यूब प्लस आता हा एक आणि हा एक मिळून काय होणार, 3a स्क्वेअर बी. हे दोघं तर झाले. आता पुढची टर्म आहे a बी स्क्वेअर. आहे का कुठे a बी स्क्वेअर, इथे, बरोबर. म्हणजे हा एक आणि हा एक मिळून काय होणार, प्लस 3ab स्क्वेअर आणि शेवटचा प्लस बी क्यूब. हा तयार झाला आपला फॉर्म्युला. बघा, सोपा आहे फॉर्म्युला. लक्षात, फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी हे सांगितलं, पण आपल्याला डायरेक्ट हा फॉर्म्युला हे सम सॉल्व करायला यूज करायचं आहे. ठीक आहे. पण हा फॉर्म्युला आला कुठून हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आता लक्षात ठेवायला पण इझी आहे. बघा, हा ब्रॅकेटचा क्यूबचा फॉर्म्युला आहे म्हणजे 3 आला. मग त्याच्यात टर्म 4 येतील. ठीक आहे. स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात बघा 3 टर्म होते म्हणजे पुढचा नंबर. इथे क्यूबचा फॉर्म्युला आहे, टर्म 1 2 3 4 टर्म आहे, हे लक्षात ठेवा. नंतर क्यूबचा आहे म्हणून पहिले आणि शेवटी सरळ क्यूब घेतलं, जसं स्क्वेअरच्या टर्म मध्ये a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर होता. हे लक्षात ठेवायचं. दोन्ही साईडला काय येणार, क्यूब येणार. पण इथे मध्ये 2 टर्म आहेत. इथे एक होता स्क्वेअर होता म्हणून इथे 2 होता, क्यूब होता म्हणून इथे 3 आहे. लक्षात ठेवायचं. पहिले इथे a चा स्क्वेअर, नंतरच्या टर्म मध्ये b चा स्क्वेअर. लक्षात राहिला तुमचा आता फॉर्म्युला. नसेल तर तरी 10 वेळा लिहा. चला मग फर्स्ट सम सॉल्व करूया. आपल्याला एक्सपांड करायला सांगितलंय. फर्स्ट सम काय आहे, k प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, क्यूब साठी a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, a चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस b चा क्यूब.
बघा इच अँड एव्हरी टाइम मागच्या प्रॅक्टिस सेटलाही सांगितलं होतं, इच अँड एव्हरी टाइम असा फॉर्म्युला लिहा, जेवढा हाताखालनं जाईल तेवढं लक्षातही राहील आणि व्हॅल्यूज लिहिताना काही सुटणारही. मी आत्ता लिहिलाय, पुढे लिहिणार नाही, पण तुम्हाला इच अँड एव्हरी समच्या खाली हा फॉर्म्युला लिहायचाच आहे. ठीक आहे. मग आपला इथे ए काय आहे आपला के, म्हणजे के चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए काय आपला के चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी म्हणजे काय आपला 4 प्लस 3 ए काय आपला के मल्टिप्लाय बाय बी चा स्क्वेअर म्हणजे काय 4 चा स्क्वेअर प्लस 4 चा क्यूब. ठीक आहे. के चा क्यूब काय येणार के क्यूब प्लस आता इथे बघा 4 3 जा 12 आणि हा के स्क्वेअर प्लस 3 इथे 4 चा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर काय येतो 16 16 3 जा 48 के. ठीक आहे. प्लस 4 चा क्यूब किती येतो 64. ठीक आहे. आता कुठे लाईक टर्म्स आहेत का, नाही, म्हणजे हे आलंय आपलं आन्सर. नेक्स्ट बघा सेकंड काय दिलं आपल्याला 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. तुम्ही पूर्ण फॉर्म्युला लिहायचा आहे त्याप्रमाणे बघा 7x चा पहिली ए टर्म ते, मग त्याचा काय येणार क्यूब. आता क्यूब चाललाय ना. ठीक आहे. मग प्लस त्याच्यानंतर काय येणार सगळ्यात पहिले 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे काय आपला 7x चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी काय आहे आपला 8y प्लस पुढचा काय 3 मल्टिप्लाय बाय ए विच इज 7x मल्टिप्लाय बाय 8y चा स्क्वेअर 8y चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी काय आहे आपला 8y त्याचा काय ना क्यूब 8y चा क्यूब. ठीक आहे. आता 7 चा क्यूब काय येतो 343 x क्यूब प्लस आता इथे 7 चा स्क्वेअर काय आहे 49 ला 3 ने मल्टिप्लाय करणार आणि 8 ला मल्टिप्लाय करणार. मग आन्सर काय येणार सांगा, मल्टिप्लाय करा 1176 एक्स चा स्क्वेअर येणार. ठीक आहे. आणि हा वाय प्लस इथे बघा आधी काय येणार हा 8 चा स्क्वेअर काय तो 8 चा स्क्वेअर 64 त्या 64 ला 7 ने आणि मग 3 ने मल्टिप्लाय करणार. पॉज करून तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. काय येणार त्याचं मल्टिप्लिकेशन 1344 एक्स आणि वाय चा स्क्वेअर प्लस 8 चा क्यूब काय येतो 512 आणि वाय चा क्यूब. हे आलंय आपलं आन्सर. क्लिअर आहे तुम्हाला. नेक्स्ट बघा आता 7 प्लस एम ब्रॅकेट क्यूब पहिल्या टर्मचा क्यूब म्हणजे काय येणार 7 चा क्यूब प्लस 3 पहिली टर्मचा स्क्वेअर म्हणजे 7 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म एम प्लस 3 काय येणार मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय एम चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब काय येतो एम चा क्यूब. ठीक आहे. मग आता 7 चा क्यूब काय येतो 343 आणि प्लस आता इथे 3 मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर 49 मल्टिप्लाय बाय एम. ठीक आहे. प्लस 3 मल्टिप्लाय बाय 7 किती होता 3 7 जा 21 एम चा स्क्वेअर प्लस एम क्यूब. याचं मल्टिप्लिकेशन करा. हा आपण ॲज इट इज लिहिणार प्लस 147 एम. ठीक आहे. तर 147 एम हे मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 21 एम स्क्वेअर प्लस एम चा क्यूब. हे आलंय आपलं आन्सर. नेक्स्ट बघा फोर्थ काय दिलंय 52 चा ब्रॅकेट क्यूब. बघा मागच्या वर्षी आपण 52 चा स्क्वेअर मग तो कसा करायचो पण आपण 50 प्लस 2 करायचो आणि मग स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करायचं. सेम तसंच करायचंय याला आपण फोडायचं आहे. कसं फोडणार 50 प्लस 2 ब्रॅकेट क्यूब. मग ही आपली ए टर्म झाली ही आपली बी टर्म झाली. म्हणजे काय करणार फर्स्ट टर्मचा म्हणजे ए टर्मचा 50 चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म काय 2
प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 50 मल्टिप्लाय बाय सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे. मग 50चा क्यूब बघा, 5चा क्यूब येतो ना तुम्हाला, 5चा क्यूब काय तो 125. जेवढे झिरोज असतील त्याच्यात ट्रिपल आपल्याला करायचे, म्हणजे 1 2 3 हा आला 50चा क्यूब. ठीक आहे. प्लस आता इथे 50चा स्क्वेअर काय येणार, बघा जसा क्यूबला 0 ट्रिपल होतात तसे स्क्वेअरला डबल होतात. मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 किती येणार 150. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर 4 प्लस 2चा क्यूब 8. ठीक आहे. मग आता हे ॲज इट इज लिहा. इथे मल्टिप्लिकेशन काय येणार, 3 2 जा 6 6 0 0 6 0 0 6 5 जा 30 कॅरी 3 6 2 जा 12 प्लस 3 15 प्लस आता 600 150 मल्टिप्लाय बाय 4 किती होतील 600 प्लस 8. आता ऍडिशन मागून करत जायची. सिंगल युनिट प्लेसला काय 8, मग त्याच्यानंतर 0 हा 6 हा 5 आणि हा 5 10 कॅरी 1 1 प्लस 2 3 3 प्लस 4 आणि हा 1 ॲज इट इज. ठीक आहे. हे आलंय आपलं आन्सर. बघा अशा पद्धतीने तुम्ही क्यूब काढू शकतात नंबरचा फॉर्म्युलाचा यूज करून. आता नेक्स्ट दिले आपल्याला 101चा क्यूब. काय करणार, त्याची फोड कशी करणार, 100 प्लस 1. व्हेरी गुड. 100 प्लस 1. फर्स्ट नंबरचा काय करणार क्यूब, 100चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट नंबरचा स्क्वेअर म्हणजे काय 100चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 100 सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे. क्यूब आहे म्हणजे हे जेवढे झिरोज आहे त्याच्यात ट्रिपल करायचे. 1चा तर 1च क्यूब असणार, मग 1 2 3 4 5 6 झिरोज घ्यायचे. ठीक आहे. मग 3 मल्टिप्लाय बाय आता ह्या 100चा स्क्वेअर करायचा म्हणजे काय करायचे 0 डबल म्हणजे 1 2 3 4 झिरोज मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 1. आता हे ॲज इट इज लिहिणार प्लस यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार 30,000. ठीक आहे. प्लस यांचं 300 आणि प्लस 1. सेम तसं लिहायचं आहे मागून. हा येणार युनिट प्लेसला 1, तर याच्यानंतर 0 मग हा 3 मग 0 3 0 आणि मग हा 1. हे आलंय आपलं. ठीक आहे. कळालंय तुम्हाला. नेक्स्ट 6 क्वेश्चन बघा. x प्लस 1 अपॉन x ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे. प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे. मग आता एक्सचा क्यूब एक्स क्यूब प्लस 3. आता बघा इकडे आपल्याला दिसते वरती न्यूमरेटरला एक्स स्क्वेअर आहे आणि खाली एक्स आहे म्हणजे हा एक्स कट होईल आणि याचा स्क्वेअर कट होईल. मग काय होईल इथे 3x. मग नंतर प्लस इकडे पण बघा आता ही टर्म स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे. मग स्क्वेअर झाल्यावर काय करणार त्याचा स्क्वेअरचा एक कट होईल आणि इथला एक कट होईल म्हणजे काय उरले न्यूमरेटरला 3 मल्टिप्लाय बाय 1 3 अपॉन एक्स. ठीक आहे. नंतर लास्टला काय येणार 1 अपॉन एक्सचा क्यूब. क्यूब आहे ना तिथे. कळालंय तुम्हाला. तर हे आलंय आपलं आन्सर. नेक्स्ट 7th बघा. 2m प्लस 1 अपॉन 5 ब्रॅकेटचा क्यूब. फर्स्ट टर्मचा काय करणार आपण क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 2m मल्टिप्लाय बाय सेकंड टर्मचा स्क्वेअर
ठीक आहे. पुढे प्लस सेकंड टर्मचा क्यूब. नेक्स्ट बघा आता 2 चा क्यूब काय होतो 8 m क्यूब प्लस इथे बघा आता पहिले 3 ॲज इट इज लिहिणार 2 चा स्क्वेअर 4m square m चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 1/5 प्लस इथे काय येणार 2 3 जा 6m मल्टिप्लाय बाय 1/5 चा स्क्वेअर काय होतो 25 प्लस 1/125. आता बघा 8m क्यूब ॲज इट इज. आता इथे 3 4 जा 12 आणि हा m स्क्वेअर अपॉनला काय येणार एकटा 5 आहे. ठीक आहे. प्लस इकडे काय करणार 6m अपॉन 25 प्लस 1/125. हे आलंय आपलं आन्सर. कळालंय तुम्हाला. आता नेक्स्ट लास्ट सम बघूया. 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x. बघा नंबर सारखे सारखे का देता कन्फ्युजन करायला, पण आपण स्टेप बाय स्टेप करत गेलं तर कन्फ्युज व्हायचं कारण नाही. ह्या समस्या आहे थोडे लेंदी आहेत पण इझी आहे. आपण जर स्टेप बाय स्टेप स्टडी करत गेलो तर 5x अपॉन y फर्स्ट टर्म आहे तिचा काय होणार क्यूब होणार. ठीक आहे. प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म काय 5x अपॉन y याचा काय होणार स्क्वेअर. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म ॲज इट इज y अपॉन 5x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x अपॉन y मल्टिप्लाय बाय सेकंड टर्मचा स्क्वेअर y अपॉन 5x चा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा क्यूब. ठीक आहे. आता 5 चा क्यूब काय तो 125 आणि x चा क्यूब y चा देखील क्यूब. फक्त वरच्याला आहे का नाही खालच्यालाही आठवणीने क्यूब द्यायचा आहे. प्लस इथे आता बघा 3 मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर 25x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर मल्टिप्लाय बाय y अपॉन x प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5x अपॉन y मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर अपॉन 25x स्क्वेअर प्लस y क्यूब 125x. ठीक आहे. आता इथे फर्स्ट टर्म ॲज इट इज येणार 125x क्यूब अपॉन y क्यूब प्लस आता बघा इथे आपल्याला दिसते 25 इज डिव्हिजिबल बाय 5. ठीक आहे. मग त्याच्या वाईज आपण कट करूया. 5 1 जा 5 5 5 जा 25. इथे दिसतंय y आहे इथे y स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअरचा एक y आणि हा y कट होणार. इथे हा x कट होणार आणि इथे स्क्वेअरचा कट होणार. मग इथे काय उरलं आता 3 आणि 5 मग 3 5 जा 15 आणि x आणि हा एक y. ठीक आहे. प्लस आता पुढे काय आहे इथे पण सेम दिसते आपल्याला 5 1 जा 5 5 जा x 1 जार x आणि हा एक स्क्वेअरचा कट होणार. इथे पण y 1 जार y आणि हा स्क्वेअरचा एक कट होणार. मग काय उरलंय वरती 3 उरलेला आहे आणि 3 मल्टिप्लाय बाय हा y आणि खाली 5 आणि x प्लस आता इथे y क्यूब अपॉन 125x क्यूब. हे आलंय आपलं आन्सर. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 5.2. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.